फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा मी तिला बघितलं त्यावेळी मला असं वाटलं की विचार केला की ही कशी आहे, म्हणजे ऐसी सी आहे वैसी सी आहे, पण मी म्हटलं जशी पण आहे पण खूप चांगली आहे. सागर लहानपणापासून खूप हुशार आहे. जीवन आम्ही कोल्हापूरला होतो सुरुवातीला इचलकरंजीला होतो. नंतर मग तिथून माझी वेगळी पेटवडगावला झाली. नंतर आम्ही कोल्हापूरला आलो. कोल्हापूरला त्याला तिथल्या विद्यापीठ हायस्कूलमध्ये होता शिकायला. तिथे त्याचा 4ही तुकड्यामध्ये पहिला नंबर आला होता 4थीला. आम्हाला वाटलं आता हा खूप म्हणजे आता अभ्यासातच हे करेल, पण नंतर त्याचं थोडं खेळण्याकडे वगैरे जास्त लक्ष झालं. सागर म्हणजे खरंच मन मिळवू आणि हे आहे, आणि सगळ्यांना असं म्हणजे काय देऊ काय नको देण्याचा फार स्वभाव आहे त्याचा. म्हणजे अगदी आपल्या अंगावरचं सुद्धा काढून देऊ शकेल इतकं त्याचं हे आहे. म्हणजे काय लहानपणापासूनच साधा वाढदिवस असला तरी तो छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना या वाढदिवसाला माझा वाढदिवस आहे असं करून बोलवून खाऊ घालून हे पाठवलं. असं हे नाही. आणि इतका गुड की म्हणजे कोल्हापूरच्या बंगल्यात म्हणजे उड्या मारून खेळायला जाणार, इकडून उडी मार तिकडून उडी मार, पण इतकं खेळून पुन्हा अगदी मग पुन्हा अगदी मन लावून अभ्यास करणं. आणि जर त्याच्या मनात आलं की हे आता आपण मिळवायचं करायचंच, तर तो काही करून व्यवस्थित अभ्यास करून हे करून पास होऊन अगदी म्हणजे हार्डवर्कर म्हणलं. याच्यावरून आठवलं एकदा आम्ही जुदो शिकत होता कोल्हापूरला असताना, आणि त्याची कॉम्पिटिशनसाठी आम्ही त्याला घेऊन गेलो. लहान होता तर त्याच्या प्रतिस्पर्धी जो होता तो खूप तगडा होता आणि तयारीचा होता, त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग पण होता. पण हा त्याच्याबरोबर इतका लढला म्हणजे काय विचारू नका, हरला शेवटी. आणि सगळं झाल्यानंतर तर खूप मोठमोठ्याने रडायलाच लागला. काय पण खूपच मनापासून जे काही करायचं ते मनापासून. काही नाही, लहानपणापासून सर्वात जास्त काळजी घेणारा तोच एक होता. कधी भांडण झालं और कधी आमचे काही प्रॉब्लेम झाले तर पहिल्यांदा तोच मला विचारायला यायचा. एकदा पडलो होतो लहानपणी, तर तेव्हाचा एकच मला किस्सा आठवतो. पडलो होतो तर मला पळत हॉस्पिटलपर्यंत नेणारा दादाच होता. आता काही नाही, आता लग्न होतं त्यांचं, सो सगळे ऑब्वियसली खुश आहेत. जरा मजा येते, लग्नाचं वातावरण आहे जरा. प्राची येते त्यामुळे तर अजून खुश आहेत सगळे. फॅमिलीत एक मेंबर ॲड होतोय, तर टोटल 5 जण होणार. अल्टोमध्ये 5 जणांना बसायचं. आम्ही पुण्यात आलो तेव्हापासून म्हणजे मला थोडं कळायला लागलं असं मी म्हणेन, कारण बाबांचे आधी जिथे ट्रान्सफर व्हायच्या तिथे आम्ही जायचो आणि तेव्हा मी खूप छोटी होते. सो 4th स्टँडर्डला आम्ही पुण्यात आलो. तेव्हापासून मला म्हणजे अशा खूप गोष्टी लक्षात आहेत तेव्हापासूनच्या. आमचं कुलदैवत मारुती आणि प्राचीचा जन्मही 27 मे 1989 शनिवारीच झाला. आणि तिचा जन्म झाला आणि एकदम बाळ जे रडतं तर तिने अगदी जोरात किंचाळली. त्याच्यावरूनच कळलं की मुलगी झाली. आणि नंतर मग माझी जी मोठी मावशी होती ती म्हणली नटी झाली, नटी. तिला जेव्हा बाहेर आणलं, वहिनीच्या हातात दिलं, तर मोठ्या मावशीने सांगितलं की नटी झाली. मला इतकी गोड आणि गोरी गोरी पान होती प्राची जन्माला आली तेव्हा. एक मला आठवतं ते सांगते किस्सा, की डान्स क्लास होता, घातलं म्हणजे कथकला मी जॉईन झालं आणि काहीतरी फीचं थोडंफार पैशाचं काहीतरी इश्यूज असतील, तेवढी काही आमच्यापर्यंत काही यायचं नाही आणि आम्हाला कळायचं नाही. पण तेव्हा असं लक्षात यायचं की आई म्हणजे भांडेवाली बाई नाही लावायची, म्हणून ती स्वतः ते कामं करायची घरातले. सो हे म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत की ज्या आयुष्यभर माझ्या लक्षात राहतील. आणि ते मी म्हणजे म्हणतात ना की त्याची फेड करणं वगैरे, म्हणजे ते माझं हे असेल की मी त्यांनी जे केलं आहे तर थोडंफार त्यांना मी परत देऊ शकले तर मला खूप आनंद होईल. तर तेव्हा मला खूप असं हे वाटायचं की
काय आहे, म्हणजे मला असं म्हणजे असतं आईबाबांचं की मुलांच्या ज्या इच्छा आहेत तुला जे करायचं ते कर, त्याच्यासाठी मला जेवढं करता येईल तेवढं मी करेन. सो ते मला असं खूप फील व्हायचं की आई आपल्यासाठी एवढं कॉम्प्रोमाइज करते. आणि खूप म्हणजे मला डान्समध्ये पुढे जायचं आहे आणि आईचं जे काय दिलं आहे, सो ते असं आहे डोक्यात की मी काहीतरी चांगली होईल आणि तेव्हा आईला खूप बरं वाटेल आणि ते मला बघायचं आहे तिच्या डोळ्यात. आमच्याकडे काही दिवस होते तर शाळेत जायची ती, तर मेडिकलच्या दुकानाच्या समोरून जेव्हा ती जायची, आम्ही जे तिला घेऊन जायचो तेव्हा तिला ती व्हिक्सची गोळी भयंकर आवडायची. तर ती असं म्हणायची नाही मला व्हिक्सची गोळी दे म्हणून, पण ती जाहिरात म्हणून दाखवायची, व्हिक्स की गोळी दो खिचखिच दूर करो. मनोज माझा भाऊ, आम्ही म्हणजे मला त्या गोष्टी खूप आठवतात की आम्ही लहान होतो, एकत्र खेळायचो वगैरे, तेव्हापासून ते आत्तापर्यंत त्या गोष्टी खूप स्पेशल आहेत माझ्यासाठी आणि तो नेहमीच स्पेशल राहणार आहे. सपोज असं आई बाबा कसे ओरडतात, आता मुलांना ओरडणं म्हणजे लागणारच ओरडायला, पण जेव्हा असे फक्त मला ओरडायचे तेव्हा तिला पण फार वाईट वाटायचं. मग ती पण रडायची बाजूला जाऊन आणि नंतर मग परत ते असं एवढं बॉन्डिंग असं लहानपणीपासूनच ते आहे आमचं. त्यामुळे असं फार छान आहे, ते एक रिलेशन एक फार छान आहे. ॲज अ बहीण म्हणजे ती कितीही जन्म लाभायला पाहिजे सगळ्यांना असं वाटतं मला. प्राची हे आमच्या घरातलं सर्वात भावातलं वगैरे पहिलंच कन्यारत्न लहान मुल. आता आम्हाला आत्तापासून चिंता पडली की तिचं लग्न झाल्यावर आमच्या घरात पूर्ण शांतता होणार, कारण बाकी आम्हाला कमी बोलायला लागतं. त्यामुळं पुढं आता काय होणार हा प्रश्न आहे. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड तिला चंद्राची चंद्राची ग. नवराई माझी नवसाची नवसाची ग, अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड हिला चंद्राची चंद्राची ग. नवराई माझी नवसाची नवसाची ग, अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग. औराई चली शर्माती घबराती वो, पिया के घर इठलाती बल खाती वो. सुरमई नैना छलकाती छलकाती वो, पिया के घर भरमाती सकुचाती वो.
लग्नाची गाठ.
प्राचीच्या लग्न सोहळ्याचं थाट सदानंदांचं नाव घेते. वाजते सागर आणि प्राचीची गाणी. हो, वाजते जावई आणि पुतळीची गाणी. नमस्कार. आणि प्राची नाव घेते तू. आईला नमस्कार. प्राची छान नाव घेते. आईला नमस्कार. नमस्कार कर. नमस्कार. आजीला कर. एकच कर. बस बस बस. बोला हा ते एक वेळ दोघांत संपलं पाहिजे. ठेव थोडं प्राची. प्राची माझ्यासाठी एक ती माझी छोटी एंजल आहे की जी आल्यामुळे माझ्या जीवनाला खरा अर्थ मिळाला. माझे आईवडील ही माझे प्रायोरिटी होतेच पहिल्यापासून, पण जेव्हापासून ती आली तेव्हा त्या प्रायोरिटीजमध्ये एक जबाबदारी वाढली माझी. मला जे आठवतं की आम्ही पहिल्यांदा भेटलो ते म्हणजे त्यांची फॅमिली इकडे आली होती आणि काहीतरी महाबळेश्वरला जाण्याचा प्लॅन होता दोन्ही फॅमिलीज. तेव्हा आम्ही एकमेकांना बघितलं आणि असं आमचं नव्हतं की लव्ह ॲट फर्स्ट साईट वगैरे असला काही प्रकार नव्हता, पण तेव्हा आम्ही भेटलो एकमेकांना आणि समहाव काहीतरी वाटलं असेल त्याला. म्हणजे तेव्हा मी हार्डली 8th-9th होते, त्याच्यामुळे तसं माझं काही हे नव्हतं. तर तिथून
सुरुवात झाली असं नाही म्हणता येणार, पण आम्ही तेव्हा भेटलो हे सांगायचं आहे मला. फर्स्ट ऑफ ऑल ती मनात काही नसतं तिच्या, ती एकदम स्वच्छ मनाची. आणि जेव्हा कधी मी तिला काही म्हणजे माझ्या आईवडिलांनंतर मला कोणी ओळखलं असेल तर फक्त तिने. तीच मला ओळखू शकते की मी किती चांगला आहे किंवा मी किती वाईट आहे किंवा माझा मूड चांगला आहे का खराब आहे. त्याच्या इतका म्हणजे केअरिंग करणारा, समजून घेणारा आणि अतिशय जास्त प्रेम करणारा सगळ्या बाबतीत असं मी नाही बघितलं. म्हणजे की तो त्याचं एक्स्ट्रीम असतं, सगळंच एक्स्ट्रीम असतं. म्हणजे प्रेम, काळजी सगळंच. चिडतो पण एक्स्ट्रीम चिडतो तो. तर असं आहे त्याचं. म्हणजे त्याचं जर म्हणायचं मी पुस्तक लिहून काढू शकते सागर तुझ्यावर, पण आता थोडंसं बोलते आणि तुला छान वाटेल की मी तुझं कौतुक करते. कारण तिचं एक स्वप्न आहे की तिला फोक्सवॅगनची बेटेल कार हवी आहे. आणि मी आत्ता काही असं प्रॉमिस नाही करू शकत, पण येत्या 5 किंवा 10 वर्षात आमच्या घराच्या पार्किंगमध्ये ती बेटेल कार असेल. जर ती त्यावेळेस त्याचं प्रोडक्शन चालू असेल तर ती गाडी ॲट एनी कॉस्ट माझ्या घरी असेल, भेटेल. पण त्याच्या आधी माझा मेन टार्गेट असेल फ्लॅट घेणं आणि त्याच्या दृष्टीने वाटचाल चालू केली आहे. भरपूर सेविंग करायचं आहे, भरपूर काय काय करायचं. आणि आज जसं तिला जॉब करायचं आहे, तिला एक कोरिओग्राफर व्हायचं आहे, तिला ॲक्टिंग लाईनमध्ये पण काय काय करायचं आहे. सो माझ्या परीनं तिला पूर्ण सपोर्ट असेल. आणि ॲज कमिटेड माय पॅरेंट्स ऑल्सो विल सपोर्ट फॉर दिस. आणि तिला आयुष्यात कधीही काही कमी पडू देणार नाही याची खात्री नाही, याची 200% गॅरंटी मला आत्तापासून आहे आणि आधी पण होती. त्याच्यामुळे हे पाऊल उचललं. आणि तिला मी कसं जपेन हे सांगायचं असेल तर त्यासाठी एक बेस्ट उदाहरण असं आहे की आपण एखादं फुलपाखरू झाडावर बसलेलं असतं तर त्याला आपण कसं उचलतो. फुलपाखराला जर पकडायचं असेल किंवा फुलपाखराला जर आपल्याला बघायचं असेल जवळून तर आपण त्याचे पंख कसे अलगद पकडतो, त्याप्रमाणे त्या फुलपाखराला कसं सांभाळतात त्याप्रमाणे मी माझ्या राधाला सांभाळेन. मला म्हणजे हे मी मगाशी म्हणलंच की माझं लग्न होतं आहे वगैरे, मला विश्वास नाही. हे राहिलं होतं की मला विश्वास नाही बसत आहे की माझं लग्न आहे. आणि मी असं चिमटा काढून बघते की हे स्वप्न आहे का, हे खरंच म्हणजे खरंच होतं आहे. असं त्याची खिचडी सगळी की छान छान आहे, वाईट वाईट आहे असं सगळं. आणि मेन म्हणजे मी इतकी सगळ्यांची लाडकी आहे म्हणजे टचवूड. पण म्हणजे जे काय रिलेटिव्ह माझे आहे, आजी मामा मावशी वगैरे सगळे माझ्या इकडचे, तर इतकी मी लाडकी आहे ना की मला हे सगळं असं सोडून जायचं ना ते असं खूप असं अवघड आणि काहीतरीच वाटतं आहे की हे सगळं सोडून जायचं. कारण मी खूप लहान राहायला मला खूप आवडतं. की मी सागरला पण म्हणते की सागर मला असंच छोटंच राहायचं आहे आणि मला असंच राहायचं आहे कारण मी अशीच आहे, मला असं कधी मोठं नाही व्हायचं आहे. आणि तो पण इतका छान आहे की तो असं कधीच मला असं अंडरएस्टिमेट नाही केलं आहे किंवा काहीतरी तुला घाण बोलला असं कधीच नाही केलं आहे. तो पण इतक्या शांतपणे मला असं हे करत असतो ना की हो प्राची, तू जशी आहेस तशीच राहा, तशीच खूप छान आहेस. आणि असा म्हणजे एवढंच पाहिजे होतं मला आणि तेच आहे की असाच तू राहावास आणि असंच मी पण राहावं. आणि आपण खूप काहीतरी एका अशा लेवलला जावं की जिथे सगळं छान असेल आणि आपल्या घरच्यांना खूप छान वाटेल बघून, की प्राऊड फील होईल की काहीतरी केलं बाबा, हिने पण केलं त्याने पण केलं. असं नाही की नुसतंच लग्न केलं असं नाही पाहिजे. सो ते होईल.
गोमतीश्वर नदी जाह्नवी पुण्यतोया यावच्चाकाशमार्गे तपति दिनकरो भास्करो रोगपारः यावद्वज्रेन्द्रनीरद्भटिकमणिशिला वर्तते मेरुशृङ्गे तावत् त्वं पुत्रपौत्रैः स्वजनपरिवृतो जीवशम्भो प्रसादात् सावधान यन्मङ्गलं महेन्द्रस्य प्राप्ते देवसमागमे ऋषिवित्तोयमानस्य तत्ते भवतमङ्गलं सावधान तदेव लग्नं सुजनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते देङ्ग्र्युगो स्मरामि सावधान हाराला हात लावून देतो. तो कोण येणार आहे त्याला फोटो घेऊन येऊ.
मित्र 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 रत्नागिरीचा हापूस, गोव्याचा काजू, सागरला घाल भरवताना मी कशाला लाजू. आकाशात उडतो पक्ष्यांचा दवा, प्राचीचे नाव घ्यायला उखाणा कशाला हवं. निरांजनात मी लावली कापसाची वाद, राधाबरोबर करतो मी नव्या आयुष्याची सुरुवात. प्राची सागरची निघणारे निगडी पुणे ते निगडी वरात, राधा बनून राधा बनून लक्ष्मी आली कुलकर्ण्यांच्या घरात. प्राचीला मी अगदी लहानपणापासून ओळखतो. म्हणजे ती हार्डली मला वाटतं 1-1.5 वर्षाची असेल तेव्हापासून ओळखतो. आणि ती आमच्या घरात तेव्हापासून अगदी मुलगीसारखी, म्हणजे आम्हाला ती मुलगीच आहे. तीच मुलगी आता आमच्याकडे सून म्हणून येते आता. याच्याशिवाय काय आनंद आहे, म्हणजे तो आनंद म्हणजे काय खूप आहे, म्हणजे सांगू शकत नाही मी. तिला लहानचं मोठं होताना बघितलं काय म्हणते. आणि तिला पण असं मी जरी म्हटलं ना, अगं हे तुझे काका आहेत किंवा असं, नाही 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 दुसरे बाबाच आहेत माझे, असं ती इतकी हे करते. म्हणजे असं हे आहे. तर टेन्शन जरी घेतलं तरी ती म्हणते नाही तिकडं जाणार म्हणजे थोडंसं मला वाटेल, पण आईवडिलांना सोडायचं, पण तरी तिला म्हणजे येण्यात खूप आनंद आहे. म्हणजे इकडे आली ना तिला तिकडे जावं वाटत नाही असं होतं बरेचदा. सागरनी पण ते तिला खूप हे केलं. आणि आम्हाला जसं तिच्याबद्दल वाटतं तसं अगदी तसंच तिला वाटतं आमच्या. म्हणजे तिला इव्हन मी एकदा तिला एकटीला मी फॅमिली पुण्याला राहत होती आणि आम्ही कोल्हापूरला होतो. तर तिला ती माझ्याजवळ कोल्हापूरला पण आली होती. अगदी लहान होते ते आणि अगदी मस्त राहायचं. सागरच्या वडिलांची बदली इचलकरंजीवरनं वडगावला झाली आणि त्यावेळी सागर खूपच लहान होता, शाळेत होता. आणि मग आमची ओळख झाली एका शाखेत असल्यामुळं. तेव्हापासून मी सागरला ओळखतो. सागरचा शाळेतला प्रवास म्हणजे व्रात्यपणा वगैरे भरपूर होता, पण नंतर जसा जसा मोठा होत गेला तसं त्याची मॅच्युरिटी
चांगली अपेक्षापेक्षा जास्त वाढत गेली आणि तो आता चांगला मॅच्युअर आहे आणि विचार करून वागतो, हा मला स्वभावातला फरक जाणवला. आणि दुसरं म्हणजे त्याचं कर्तृत्व. तो कष्ट भरपूर करतो आणि नंतर आम्ही त्याची पत्रिकाही दाखवली होती इथं आमच्या इथं, तर त्यांनी सांगितलं की कष्ट करून याला भरपूर यश मिळणार आहे, तर त्यांनी कष्ट करावेत ही इच्छा मी ह्याच्यात व्यक्त करतो. तर त्याला यश भरपूर मिळेल आणि दोघंही सुखी राहतील आणि चांगले यशस्वी होतील. सागर हा अतिशय मनमिळाऊ, विचारी आणि मॅच्युअर्ड मुलगा आहे. तो प्राचीला पती म्हणून लाभला आहे हे तिचं भाग्य. दोघांनी एकमेकांना समजून घेऊन पुढील आयुष्याची वाटचाल करावी आणि पुढे खूप स्कोप आहे त्याला. खूप कष्ट करण्याची सवय आहे आणि मुख्य म्हणजे वडीलधाऱ्यांचा मान राखणं हे राखतो तो. त्यामुळे कुठलीही मोठी गोष्ट करताना सगळ्यांशी सल्लामसलत करून मग निर्णय घेतो. हे खूपच चांगलं आहे आणि तो नक्की तिला समजावून घेईल. प्राचीला लहानपणापासून ओळखतो आम्ही, म्हणजे लिटरली लहान असताना पप्पांनी तिला हातात घेतलं होतं. तेव्हापासून ते आत्तापर्यंत आम्ही जास्ती कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो, पण हळूहळू जसं जसं मोठे व्हायला लागलो तसं जसं जास्ती कॉन्टॅक्ट व्हायला लागला. एकदा महाबळेश्वरला ट्रिपला गेलो होतो, तिथे खूप एन्जॉय केला आम्ही. त्याच्यानंतर एकदा ती पुण्यात आली होती, खेळला, सगळीकडे आम्ही भेटायचो. ती लहानपणापासून ओळखीची होती, त्यामुळे आता घरी येणार, त्यामुळे वहिनी येते वगैरे असं काही एवढं एक्सायटेड वाटत नाही. पण शेवटी ती आता वहिनी म्हणून घरी येते, त्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटीज वाढल्यात, त्याच गोष्टीची मजा येते. ती वहिनी म्हणून मी कधी कन्सिडरच नाही केलं तिला. ॲज अ फ्रेंडच आम्ही एकत्र असतो, जेव्हा पण भेटतो ॲज अ फ्रेंड गप्पा मारतो, एकमेकांच्या गोष्टी शेअर करतो. मी पण भरपूर साऱ्या गोष्टी शेअर करतो तिच्याबरोबर. ओव्हरऑल सगळे मजेत आहेत, खुश आहेत. ती येईल मग अजून दंगा होईल, मला कोणाला तरी शेअर करायला कोणीतरी मिळेल घरात, माझ्या एजचं कोणीतरी आता घरात येत आहे. लहानपणीपासून सागरला बघतोच आहे, त्याचा स्वभाव वगैरे सगळंच आम्हाला तसं माहिती आहे. आता ॲज पर माय पॉईंट ऑफ व्ह्यू सागरला जर बघितलं तर मला तो म्हणजे लहानपणी ॲज अ फ्रेंड, कारण की तेव्हा असं हे नव्हतंच, म्हणून असं मित्र म्हणून तो फारच चांगला. असं सगळं एन्जॉयमेंट जे आपण म्हणतो ते प्रत्येक गोष्टीतच असायचं. आम्ही मेन गोष्ट सांगू इच्छितो ती म्हणजे मूव्हीजचं भरपूर वेळ, म्हणजे त्यांच्या घरीसुद्धा कधी जा, काहीतरी दरवेळेस गेलं की चांगले मूव्हीज कुठले तरी बघायचे. नंतर तिथे अजून फिरायला जाणं एक फार आवडीचं काम त्याच्या, म्हणून ते एक चांगले. आणि सागरचा जर म्हणलं आत्ताचं जर तुम्ही विचारलं तर आत्ता तो माझ्यामध्ये तरी सक्सेसफुल आणि रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव असलेला असं मला तरी असं वाटतं. कारण की जे असं त्यांचं जे वागणं आहे किंवा बोलणं त्याच्यावरनं जाणवतं त्यांचं की त्याला कुठे ना कुठेतरी असं वाटतं त्याला पुढची चिंता आहे काहीतरी. तर असं मला एक दरवेळेस वाटतं की त्याला काही ना काहीतरी त्याचे पुढचे प्लॅन आहेत, सतत त्याचं काही ना काहीतरी चालू आहे. आणि अजून एक म्हणजे हार्ड वर्किंग तर आहेच, कारण की त्याचे बरेच म्हणजे तो प्रोजेक्ट हे ते बरंच त्याची कामं चालू असतात. मला पण त्यांनी मध्ये मी त्याला गायडन्ससाठी विचारलेलं की मला सपोज आता पुढे काय करायचं आहे, कारण BCSच करतो आहे मी सुद्धा, म्हणून पुढचे त्याला प्लॅन विचारले. तेव्हा पण त्यांनी फार छान गाईड केलं मला आणि सपोर्टिव्हसुद्धा तो भरपूर आहे, काळजी घेणारा पण आहे. सागरचं एक वाईट आहे की तो खूप जास्त टेन्शन घेतो, म्हणजे तो भयानक टेन्शन घेतो की. आणि मी असं की सागर ठीक आहे, म्हणजे मी अशी त्याला अगदी अपोजिट की ठीक आहे टेन्शन प्रत्येकाला असतात आयुष्यात, पण त्याचं एवढा नाही हे करायचं की तुझ्या अगदी सगळ्या ह्याच्या फिजिकल मेंटल एवढा परिणाम होईल की अगदी तो इतका विचार करतो ना भयानक. मी पण खूप विचार करते, पण मी एवढं नाही की माझं सगळं
कायम दिवस रात्र 24 तास मी त्याच्यात घालवेन असं नसतं. तर ती त्याची खूप वाईट सवय आहे. ते मी कमी करण्याचा प्रयत्न करेन की तो खूप टेन्शन घेतो आणि आय होप की लग्नानंतर कमी होईल टेन्शन त्याचं. नोकरीनिमित्त मी घरापासून खूप बाहेर होतो. साऊथमध्ये 4 वर्ष काढली आणि नंतर बदली होऊन मी पुण्यात आलो. पुण्यात सेटल झालो. 1 वर्ष व्हायचं होतं आणि प्राचीने मला एक दिवस सांगितलं की असं असं लग्न आमचं आहे विचार डोक्यात, तुमचं काय मत आहे. त्यांनी ज्यावेळी सांगितलं, कारण मला तोपर्यंत काही कल्पना नव्हती मी बाहेर असल्यामुळं, तर एकदम शॉक बसला. शॉक अशा करता की मुलगी एकदम जाणार आपल्यातनं आणि इतक्या लवकर. मी घरी येऊन 1च वर्ष झालं होतं. पटकन असं होईल असं अपेक्षा नव्हती. म्हणून दुसरी चिंता अशी काही नव्हती, पण लगेच एक दिवसभर मी बेचैन होतो. 1-2 दिवसानंतर नॉर्मल आलो. नंतर एक समाधानाची बाब म्हणजे तिने योग्य निर्णय आणि ओळखीचा आपल्या माहितीचा असलेला जे ठरलं त्याबद्दल मग आम्ही पुढं एक स्टेप घ्यायला सुरुवात केली. मग लग्न, एकमेकांना भेटणं, प्लॅनिंग, त्याच्या वडिलांना भेटलं, ते आले होते इकडं भेटायला. मग पुढं कसं काय करायचं. मग आम्ही तारीख जरा लांब, मला कळल्यापासून आम्ही लांबवली. त्याला कारण म्हणजे एक ती आमच्यात राहावी अशी इच्छा होती जास्त दिवस, म्हणून थोडी जास्त लांब ठेवली. आणि दुसरी गोष्ट मग साखरपुड्याची तारीख ती त्यांच्या सोयीने आम्ही ठरवली. लग्न मात्र आम्ही थोडं जास्त लांबवलं, कारण इच्छा होती की ती इथं राहावी, म्हणून आम्ही ठरवलं. आणि आता त्याप्रमाणे दोघांच्या म्हणजे सागरच्या वडिलांच्या आणि आमच्या फॅमिली दोघांच्या मताप्रमाणे निर्णय घेऊन प्लॅनिंग करून आता लग्न 7 डिसेंबर ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे तयारी जोरात सुरू आहे. आता इथून पुढं लग्न झाल्यावर एकच इच्छा आहे, म्हणजे त्यांनी दोघांनीही थोडी बचतीवर भर देऊन, कारण शेवटी आपल्या प्रसंगी पैसाच मदतीला येतो, तो साठवून त्यांनी व्यवस्थित प्लॅनिंग करून सेटल होऊन व्यवस्थित संसार करावा आणि दोघांनी एकमेकांना समजून घेऊन दोघांचे एकमताने निर्णय घेऊन पुढची वाटचाल करावी. प्रत्येक निर्णयात दोघांचा सहभाग असावा अशी माझी इच्छा आहे आणि शक्यतो स्थिर एका जागी असावं अशी इच्छा मला व्यक्त करायची वाटते. आणि माझ्यातर्फे त्या दोघांना भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा, आशीर्वाद. त्यांना काय आमचे आशीर्वाद पहिल्यापासून ते आहेत, शुभेच्छा आहेत. घरात आल्यावर अगदी म्हणजे काय एक वेगळं आणि तसं म्हणशील तर एक आमच्या घरात एक व्यक्ती वाढणार, त्यामुळे आम्ही खूप आनंदात आहे की अगदी. आणि एक मुलगी येणार. मला तरी ना किती वर्ष घरात असं कोणी वेगळं, मुलंच आहेत दोघं, त्यामुळं असं घरात ती येणार म्हटल्यावर असं वाटेल की अरे किती छान आधार आहे मला. हे तर म्हणतात तुला एक सपोर्टिंग मिळालं कोणीतरी. आता तिला एक कंपनी शेअर करायला मला जरा कंपनी झाली. मुलांची म्हणा किंवा जेंट्सची कंपनी वेगळी असते, आईची आणि मुलीची किंवा ही एक वेगळी कंपनी असते. ती कंपनी तिला इथून पुढे मिळेल. आणि शुभेच्छा दोघांना. या घरामध्ये तर काही प्रॉब्लेम येण्याची शक्यता नाही. तिला आमच्यापेक्षा तिला स्वतःलाच खूप खात्री आहे. ही पहिली गोष्ट आहे. दुसरं काही जरी अडचण आली तरी आम्ही आहोतच. काही प्रॉब्लेम आला तिला आम्हाला सोडून कुणालाही कुणाच्याही सपोर्टची गरज नाही. तिला सपोर्ट करू, टेन्शन न घेता ती कुठलाही प्रॉब्लेम असेल तर सांगू शकेल इतकं तिचं सांगू शकावं किंवा तिने सांगावं. तो अधिकार पहिल्यापासून आहेच तिला. आणि आता सून म्हणून ते अगदी आहे. वेलकमच तिच्या बाबतीत. कधी ती घरी येईल असं विचार अगदी मी अगदी करते आहे असं. चला ती एकदा लग्न झालं घरी आली, मला पण छान वाटेल, खूप छान वाटेल. आता सागर आणि प्राचीबद्दल थोडंफार बोलतो मी. दोघं ॲज अ कपल फारच स्वीट आहेत, क्यूट आहेत. दोघंही एकमेकांची फार काळजी घेतात, खूप केअरिंग आहेत दोघंही. भांडतात सुद्धा तेवढेच किंवा जास्तच जरा, पण त्यामध्ये सुद्धा केअर असतेच. कारण की दोघंही नंतर जे सॉर्ट आऊट करून घेतात ते फार मजेशीर असतं त्यांचं. बऱ्याचदा असं फोनवर भांडण वगैरे मी ऐकलेली आहेत आणि त्यामुळे मला असं फार मजा वाटते म्हणजे बघायला आणि ऐकायला. आणि दोघंही ॲज अ कपल फारच स्वीट आहेत आणि दोघं फारच केअरिंग आहेत, एकमेकांची केअर घेतात.
आणि त्यामध्ये कधी कोणाचं म्हणजे असं टोचून बोलणे किंवा असं काही नसतं, त्यांचं सगळं वरच्यावरच असतं भांडण. आणि तो एक गुण फारच छान आहे पुढच्या लाईफच्या याने पण. आणि मी पण अशीच इच्छा व्यक्त करेन की माझ्या बहिणीसारखीच एखादी मला मिळो. ओके, तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल शुभेच्छा देतो भरपूर आणि पुढच्या आयुष्यासाठी पण फार शुभेच्छा. आणि असेच भांडत राहा, असेच रुसत राहा आणि एकमेकांना हसवत राहा आणि एन्जॉय करा. आणि बस एवढंच. फ्युचरमध्ये त्यांनी भांडू नये, फक्त सगळ्यांनी एकत्र राहावं. एकत्र असतातच, आम्हाला माहिती आहे किती त्यांचं भांडण झालं तर पहिला 1-2 फोन कॉल्स होतात, मग सगळं शांत होतं परत. काही नाही, दे मेक अ परफेक्ट कपल. काय अजून काहीच नाही, मजा येते. सागरचे पप्पा जेव्हा आले होते तेव्हा स्वप्नील जन्माला आला असं त्यांनी सांगितलं. आणि नंतर ते म्हणले की मला दुसरा मुलगा झाला. त्यामुळे ह्या प्राचीला जवळ कितीतरी वेळेस ते बसले होते. त्यांना खरं मनापासून मुलीची आवड आहे, मुलगी हवी होती त्यांना. आणि सुमा आणि मी असं अगदी जवळच्या मैत्रिणी झालो होतो. आमची जेव्हा अंजल्याला बदली झाली तेव्हा हे तिकडे गेले होते जॉईन व्हायला, पण आम्ही अगदी हक्काने कोल्हापूरला येऊन राहायचो. त्यांचं आणि आमचं घरोघर गेली 20-1 वर्ष तर सहज आहे. आणि असे खूप छान ऋणानुबंध निर्माण झाले. आणि त्यातूनच ह्या दोघांनी लग्न करायचं ठरवलं म्हटल्यानंतर तीही खूप छान गोष्ट वाटली. सुमाचाही स्वभाव खूप छान आहे. दोघेही प्राचीला अगदी छान समजून घेऊ शकतील आणि इतके वर्ष एकमेकांना अगदी जवळून ओळखतो, त्यामुळे काही प्रश्नच नाही. आणि स्वप्नीलही छान आहे स्वभाव त्याचा एकदम. तो अगदी तिला मनाची आठवणी येऊ देणार नाही. जसं आम्ही आणि सागरच्या मम्मी पप्पांनी आपलं आयुष्य सुखासमाधानी आनंदाने घालवले आणि घालवणार आहोत, तसंच तुम्ही आनंदाने याच्यापेक्षा खूप पुढे जाऊन घालवावं हीच तुम्हाला दोघांनाही सदिच्छा. नशिबाची साथ, सागर राधाच्या संसाराला भावी सर्वांच्या आशीर्वादाची बरसात. सागरराव असं का नाव आहे? सागरराव सागररावचं नाव म्हणजे सागरराव. निळ्या शुभ्र आकाशात उडत होता पक्ष्यांचा थवा. उडत होता पक्ष्यांचा थवा, राधाचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
बोलाई चली शर्माती घबरा